महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. महाराष्ट्र हादरला. दिंडोरीत हृदयद्रावक दुर्घटना. विहिरीत कार कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना इंदोरे येथील दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कोसळली. या अपघातात 6 निष्पाप विद्यार्थ्यांसह एकूण 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीबाबत पूर्वी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना का करण्यात आली नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिले. संबंधित विहिरीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील अशा सर्व धोकादायक विहिरींचा सर्वे करून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. इंदोरे गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये सुनील दरगोडे वय 32 वर्षे, पत्नी रेश्मा वय 27 वर्षे, मुलगी राखी वय 10 वर्षे, पुतण्या माधुरी वय 13 वर्षे व श्रावणी वय 11 वर्षे, तसेच आशा दरगोडे वय 32 वर्षे, त्यांचा मुलगा श्रेयश वय 11 वर्षे, मुलगी सृष्टी वय 14 वर्षे आणि पुतणी समृद्धी वय 7 वर्षे यांचा समावेश आहे. ही घटना केवळ एक अपघात नसून निष्काळजीपणामुळे गमावलेले 9 जीव आहेत, ज्यामुळे प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नाशिक.